एअरटेल स्टॉकबद्दल बोलू काही. सो आज आपण पाहिलं असेल की टेलिकॉम सेक्टर्सचे जे स्टॉक्स आहेत, जे लिस्टेड स्टॉक्स आहेत, मग तो वोडाफोन असू किंवा एअरटेल असू, ह्याच्यामध्ये थोडीशी हालचाल झाली. आणि गव्हर्नमेंटच्या साईडनी जो सपोर्ट पाहिजे आहे टेलिकॉम सेक्टरला, तो सपोर्ट केव्हा येईल, किती येईल, कसा येईल, ह्याच्यावर खूप सारे स्पेक्युलेशन्स चालू आहेत. आणि काही इंडिकेशन सुद्धा येताना दिसत आहेत. आज मीटिंग झाली पण ती मीटिंग काही सक्सेसफुल नाही राहू शकली, म्हणजे त्यांनी तो टॉपिक घेतला नाही. सो होपफुली येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळून जाईल की टेलिकॉम सेक्टरला काय काय बेनिफिट्स मिळतील. सो टेलिकॉम सेक्टरला काय काय बेनिफिट्स द्यायचे आहेत किंवा काय सपोर्ट द्यायचा आहे, या ज्या गोष्टी डिस्कशन होत आहेत. पण सपोर्ट कोणाला पाहिजे आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सो सपोर्ट पाहिजे आहे वोडाफोनला. आता जर तुम्ही वोडाफोनला सपोर्ट दिला तर त्याच अँगलनी तुम्हाला एअरटेलला सुद्धा सपोर्ट द्यावा लागेल, कारण असं तर करता येणार नाही ना की तो प्रॉब्लेममध्ये म्हणून त्याला सपोर्ट केला मग दुसऱ्यांबरोबर तो अन्याय राहू शकेल. सो तसा होऊ नये. ऑब्व्हियसली हे सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही त्याची काळजी घेईल. सो मग आता वोडाफोनला जो काही AGR ड्यूज पेमेंटसाठी काही सपोर्ट मिळेल किंवा स्पेक्ट्रम ड्यूजसाठी काही सपोर्ट मिळेल, तर तो सेम सपोर्ट आपल्याला एअरटेलला सुद्धा मिळताना दिसेल. सो सपोर्ट पाहिजे का? नाही, त्यांना सपोर्टची रिक्वायरमेंट नाही आहे, पण सपोर्ट मिळतोय म्हणजे तो एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज राहील. आता वोडाफोन आयडिया किती सर्व्हाइव्ह होऊ शकेल, मग सपोर्ट मिळाल्यानंतर गव्हर्नमेंटच्या किंवा ते 3-4 वर्षांचा जर त्यांना मोरेटोरियम मिळाला, म्हणजे तिथं पेमेंट्स जे करण्यासाठी त्यांना अजून वेळ मिळेल. मग आता तो मोरेटोरियम मिळाला तर त्याच्यावर इंटरेस्ट लागणार का, या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळून जातील. पण सगळ्यात एक गोष्ट पॉझिटिव्ह इथं होताना दिसते आपल्याला, आणि ती ही आहे की या येणाऱ्या काळामध्ये वोडाफोनचे जे लॉसेस आहेत, लॉसेस म्हणजे सबस्क्रायबर जे ते लूज करतायत, त्या सबस्क्रायबर्सचा जो बेनिफिट आहे, प्रॉफिट आहे, तो 2 कंपन्यांना जातो. एक आहे एअरटेल, दुसरी आहे जिओ. सो आता जिओ ही सेपरेटली लिस्टेड कंपनी नाही आहे, त्यामुळे त्याच्यावर इमिडिएट इम्पॅक्ट स्टॉक प्राईसवर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एवढा नाही होणार जेवढा भारती एअरटेलच्या स्टॉक प्राईसवर होताना आपल्याला दिसतोय. प्लस आता रिसेंटली तुम्ही सर्वांनी पाहिलेलं असेल, 21,000 कोटी रुपये राईट्स इश्यू त्यांनी आणला, आणि त्या राईट्स इश्यूला आय थिंक बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळत आहे. आणि प्रमोटर्सचा कॉन्फिडन्स पण आहे की सपोज राईट्स इश्यू जो आम्ही 21,000 कोटींचा आणतो आहे, सो त्याच्यामध्ये समजा जे बाकीचे मायनॉरिटी शेअर होल्डर्स आहेत किंवा अदर शेअर होल्डर्स अपार्ट फ्रॉम प्रमोटर्स ते आहेत, त्यांनी जर समजा ॲप्लिकेशन नाही केलं तर राहिलेला जो काही सबस्क्रिप्शन असेल ते आम्ही आमचे पैसे टाकून ते पूर्ण सबस्क्राईब करून घेऊ. इट मीन्स की जे प्रमोटर्स आहेत ते खूप जास्त कॉन्फिडंट आहेत रिगार्डिंग द बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज किंवा प्रॉस्पेक्ट्स ऑफ भारती एअरटेल. सो ही एक फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे असं मला वाटतंय. आता हा जो 21,000 कोटी रुपयांचा पैसा ते रेज करत आहेत, सो तसं बघायला गेलं तर फ्री कॅश फ्लोज चांगले दिसत आहेत. आता भारती एअरटेलचे वर्स्ट फेज जो होता तो मला वाटतं टेलिकॉम सेक्टरचा आता संपलेला आहे. ॲटलिस्ट जिओचा तर वर्स्ट फेज आपण पाहिलाच नाही, पण भारती एअरटेल एक बऱ्यापैकी मोठ्या कन्सॉलिडेशनमधून जाताना आपण पाहिलेला आहे. सो तो फेज आता थोडासा ओव्हर होताना दिसतोय की पैसा जर तुम्ही पाहिलं म्हणजे हे जे बँक्स आहेत किंवा जे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत जे लोन्स देतात या कंपन्यांना, तर ते लोन्स देणाऱ्या सगळ्या गोष्टी जर म्हणजे तसं आपण पाहिलं तर एव्हरीबडी वॉज रेडी, सगळे रेडी होते यांना पैसे देण्यासाठी, म्हणजे लोन्स देण्यासाठी. पण भारती एअरटेलनी बॅलन्स शीटवर जास्त प्रेशर नाही घ्यायचं असं ठरवलं आणि त्यांनी स्वतः इक्विटीमधून तो पैसा रेज करण्याचं डिसिजन घेतलं, आणि आय थिंक सक्सेसफुली दे विल डू दॅट. कारण हा जो राईट्स इश्यू आहे तो डेफर्ड काइंड ऑफ आहे, म्हणजे पहिल्यांदा 25% घेतले जातील आणि राहिलेले पैसे जे आहेत ते पुढचे 2 ट्रंचेसमध्ये नेक्स्ट 2 वर्षांमध्ये ते घेणार आहेत. सो आय थिंक दॅट इज गुड. हा जो पैसा ते उचलत आहेत तो यूज केला जाणार आहे 5G आणि फायबर टेक्नॉलॉजीजमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट्स त्यांना आता कराव्या लागतील, सो त्याच्यासाठी हा पैसा ते यूज करणार आहेत. सो मला वाटते की 2008 ते 2018-19 पर्यंत एक मोठं कन्सॉलिडेशन आपण भारती एअरटेलमध्ये होताना पाहिलेलं आहे. आणि आता सध्या कंपनीचा जो फोकस आहे तो ॲव्हरेज रिव्हेन्यू पर युजरवर खूप जास्त आहे, आणि तिथे ते लवकरच 200चा टप्पा, 200 रुपये पर युजर ॲव्हरेज रिव्हेन्यू व्हायला पाहिजे, हे त्यांचं टार्गेट आहे. सध्या आय थिंक दे आर ऑन राईट ट्रॅक फॉर दॅट. आणि येणाऱ्या 3-4 वर्षांमध्ये इवन 300 रुपये पर कस्टमर पर युजर त्यांचा रिव्हेन्यू होण्याची
टार्गेट्स त्यांनी ठेवलेले आहेत. तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन, एबिटा ज्याला म्हणतात, किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट समजा एक मोठा आपण म्हणलं, तर या सगळ्या गोष्टी फार चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होताना दिसणार आहेत आपल्याला. आणि म्हणून एअरटेल सारखा स्टॉक तुमच्या रडारवर असायला पाहिजे. इंडिया बिझनेस आहे, साऊथ आफ्रिका बिझनेस आहे, साऊथ ईस्ट एशिया बिझनेस आहे. सो आय थिंक होपफुली येणाऱ्या वर्षांमध्ये बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी इथं होताना दिसतील. आय फील, मला असं वाटतं की ही डिओपॉलीज क्रिएट होईल आफ्टर सम इयर्स, म्हणजे भारती एअरटेल आणि जिओ, अँड बोथ ऑफ दीज कंपनीज विल सर्वाईव्ह विथ ईच अदर, आणि बऱ्यापैकी चांगली ग्रोथ रेव्हेन्यू पॉईंट ऑफ व्ह्यूनी, प्रॉफिटेबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी इथे होताना आपल्याला दिसणार आहे असं वाटतं मला. म्हणून या स्टॉकला तुमच्या रडारवर ठेवा. हां, पोर्टफोलिओ कसा बनवायचा आहे, किती पर्सेंटेज ॲलोकेशन कोणत्या स्टॉकला आहे, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर इन्व्हेस्टरज्ञ.inला व्हिजिट करा. मॉडेल पोर्टफोलिओजला सबस्क्राईब करा. मराठी बांधवांसाठी मराठी हा प्रोमो कोड ॲक्टिव्ह केलेला आहे. 35% डिस्काउंट तुम्हाला आमच्या मॉडेल पोर्टफोलिओजवर मिळेल, आणि 3 वर्षाचं जर सबस्क्रिप्शन घेतलं तर 45 ते 50% सुद्धा तुम्हाला डिस्काउंट्स आमच्या वेबसाईटवर अवेलेबल होतील मराठी या प्रोमो कोड च्या अंतर्गत. मी आशा करतो तुम्ही इन्व्हेस्टरज्ञ.inला जरूर व्हिजिट कराल. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनवून राहा. व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.